नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ-वडगाव नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आर्थिक बलाढ्य असणाऱ्या एका आघाडीने तडीपार गुन्हेगारांची झूल पांघरली आहे. शहरातील परस्पर विरोधी 2 टोळ्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. पण हद्दपार असताना सुद्धा काही गुन्हेगार शहरात वेळी अवेळी वावरत असल्याचे नागरिकांना दिसत आहे. या संशयित गुन्हेगारांच्याकडून शहरातील व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील मुलांना दहशत दाखवून वापरून घेण्याची पद्धत या ठिकाणी अस्तित्वात आहे. शहरातील एखादा युवक सामाजिक कार्यातून मोठा होत असेल तर त्याला पद्धतशीर गुन्ह्यामध्ये अडकवून आपल्याकडे खेचून घेण्याची पद्धत अवलंबली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर देणगीच्या नावाखाली लाखो रुपये सक्तीने वसूल केले जातात आणि ही रक्कम अवैध व्यवसायात वापरली जाते. जमिनी बळकावणे, घरे बळकावणे, कुटुंबामध्ये वाद निर्माण करणे आणि त्याचा फायदा उठवणे हा एकमेव उद्देश साध्य केला जात आहे. अशा जनतेला हैराण करणाऱ्या गुन्हेगारांच्या जीवावर या ठिकाणी राजकारणाची पोळी भाजली जात आहे. वडगाव शहरातील जनतेला हे कितपत पचते हे येणारा काळ ठरवणार आहे. पोलिसांनी निर्भयतेने निवडणूक पार पाडावी आणि हद्दपार गुन्हेगारांचा त्रास होत असेल तर पोलीस ठाण्याला संपर्क करावा असे आवाहन केले असले तरी गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचे काम केले जाते. सर्वसामान्य जनतेचे पोलीस संरक्षण करू शकतात, पण जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वरच जर तक्रारी अथवा दबाव तंत्राचा वापर होत असेल तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न उपस्थित होतो. कारवाई करताना पोलिसांचे हात बांधले जातात, पण मतदान करताना जनतेचे हात कोणी बांधले जाऊ शकत नाही. त्यामुळे वडगाव शहरातील जनतेला निर्भयपणे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता शहरामध्ये शांतता निर्माण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करू शकता आणि जर आपणास गुन्हेगारीवर वचक अथवा शांतता निर्माण करणारे उमेदवार कोणीही नाही असं वाटत असेल तर या मतपत्रिकेवर शेवटचा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे नोटा हा आहे. जर आपल्या पसंतीचा उमेदवार नसेल तर निवडणूक आयोगाने हा पर्याय दिला आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील गुन्हेगारी मोडून काढायची असेल तर निर्भयपणे आणि योग्य उमेदवारांना संधी देणे क्रमप्राप्त आहे आणि ती वडगावची जनता अशा उमेदवारांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी चर्चा आता उघडपणे बोलली जात आहे. वडगाव शहराच्या वतीने आणखीन काही जागृतीकरणाच्या बातम्या आपल्यासमोर प्रसिद्ध करत आहोत. थोडी वाट पाहावी लागेल.